18 लोकमत सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि दिल्ली कोणाची या प्रश्नाचं उत्तर अधिकाधिक स्पष्ट होऊ लागलंय, किंबहुना स्पष्ट झालंय, कारण दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयामध्ये जल्लोष सुरू झालेला आहे। दिल्लीच्या विधानसभेवर आपचा झाडू पुन्हा एकदा झळकणार हे निश्चित झालंय। 60 पैकी 67 जागांची मतमोजणी सुरू झाली। कल हाती येत आहेत। 2 ठिकाणी अद्यापही मतमोजणी अजिबात सुरू झालेली नाही, पण जे कल आहेत सुरुवातीचे त्यातून दिशा जवळपास स्पष्ट होते, ती म्हणजे आप पुन्हा एकदा दिल्लीमध्ये सत्तेत येणार। दिल्ली विधानसभा जिंकण्याची हॅट्रिक आम आदमी पक्ष करणार। पण याच वेळेला काँग्रेसनं याही निवडणुकांमध्ये अजूनही खातं उघडलेलं नाही, तर भारतीय जनता पक्ष जो गेल्या विधानसभेमध्ये केवळ 3 जागांवर अडकून पडला होता, संपतो की काय अशी स्थिती होती। भाजपनं 22 पर्यंत मजल मारले। अर्थात हे स्पष्ट आकडे नाहीत, हे जाहीर झालेले स्पष्ट आकडे नाहीत, पण जे कल आहेत ते स्पष्टपणे सांगतायत की आम आदमी पक्षाचंच सरकार दिल्लीमध्ये स्थापन होणार। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत। प्रशांत, दिल्लीच्या विधानसभेवर पुन्हा एकदा झाडू का जादू चल गया? बरोबर मिलिंद, झाडू का जादू चल गया है। आणि ज्या पद्धतीने जर बघितलं आपण तर भारत खास करून दिल्लीकरांनी ज्या आम आदमी पक्षाच्या विकासाच्या योजना होत्या त्याच्यावरती दृढ विश्वास दर्शवलेला आहे। मोहल्ला क्लिनिक असो, शिक्षणाची व्यवस्था असो, किंवा पाणी असो, वीज मुक्त निशुल्क असो, किंवा मग साधारणतः ज्या पद्धतीनं महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून की त्यांना ज्या प्रवास निशुल्क प्रवास होता त्याच्यावरही विश्वास दर्शवला। या सगळ्या घडामोडींवरती जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती येते आणि ज्या पद्धतीने कल येतात पूर्ण त्या कलांमध्ये जर बघितलं आपण कुठेतरी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष पिछाडीवरती आहे। भारतीय जनता पक्षाने दावा केला होता की निश्चितपणे सरकार येईल, पण ते सरकार आता येताना दिसत नाहीये। निश्चितपणे आम आदमी पक्षाचं सरकार येत आहे। भारतीय जनता पक्षाने 45 जागांवरती साधारणतः त्यांचे उमेदवार विजयीवर स्पष्ट केलं होतं। या प्रकारचं ट्विट देखील अमित शहा यांनी केलं होतं, पण ते ट्विटचा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे, पण कल तसा नाही आहे। कल जो आहे तो कल आम आदमी पक्षाच्या बाजूने आहे। विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्याचं निश्चित केलेलं आहे। मिलिंद, प्रशांत, तू सांगितलंस त्याप्रमाणे सुरक्षा, वीज, पाणी आणि शिक्षण या विकासाच्या मुद्द्यांवर आपला दिल्लीकरांनी भरभरून मतदान केलं, पण जर का आपण पाहिलं तर 70च्या म्हणजे 3 जागा फक्त नव्हत्या। आपला स्वीप होता, क्लीन स्वीप गेल्या विधानसभा निवडणुकीत। यावेळेला मात्र आप आत्ताच्या आकड्यांनुसार 50च्या फारसं पुढे जाईल असं दिसत नाहीये, तर 2-3 वर असलेली भाजपा 20च्या पुढे गेले। बरोबर आहे। भारतीय जनता पक्षानं युद्ध स्तरावरती प्रचार केला होता। भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीनं आपले जवळपास 400 खासदार, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व राज्यांचे माजी मुख्यमंत्री, बहुतांश राज्यातील नेते सोबतच अनेक राज्य मंत्रिमंडळातील मंत्री सोबतच जर बघितलं 400 खासदार, याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2 सभा, अमित शहांच्या जवळपास 36 सभा, जे.पी. नड्डा यांच्या जवळपास 72 सभा, अशा मिळून जवळ 5000 सभा भारतीय जनता पक्षाने केल्या होत्या। म्हणजे ज्या पद्धतीने ही लढाई भारतीय जनता पक्षाने लढली त्याच्या आधारावरती हे यश मिळालंय असं म्हणावं लागेल। आणि ज्या पद्धतीनं हा कल जाणवतोय, साधारणतः भारतीय जनता पक्ष ही 20 जागांवरती पुढाकार घेतला त्यांनी, आणि त्या पद्धतीचे कल आहे। त्यामुळे असंच म्हणावं लागेल आपल्याला की हा जो प्रचार त्यांनी केलेला आहे त्याचा फायदा कुठेतरी भारतीय जनता पक्षाला झालेला आहे। 3 जागेवरून या भारतीय जनता पक्षाने थेट मजल जी गाठली आहे हे 20 ते 22 जागांवरती। आणि याच पद्धतीने स्पष्ट करण्यात आलं होतं की ज्या साधारणतः मतदानाच्या दिवशी ज्या पद्धतीने
25 पेक्षा जास्त मतदान केंद्रावरती उशिरापर्यंत मतदान सुरू होतं आणि याच मतदान केंद्रांवरच्या आधारावरती भारतीय जनता पक्ष यशस्वी होईल असं बोललं जात होतं. आणि त्याचमुळे ज्या पद्धतीने हे सगळे निकाल आलेले आहे हे निकाल अतिशय सकारात्मक आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा असा दावा आहे आणि याच्या माध्यमातून कुठेतरी एक प्रकारे विश्वास दृढ होईल असंच म्हणावं लागेल. पण प्रशांत, आणखीन एक महत्वाची गोष्ट, सलग दुसऱ्यांदा काँग्रेसने खातं उघडलेलं नाही आणि त्यासोबतच जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा जो विजय आहे तो गेल्या वेळेपेक्षा अधिक मतांनी होऊ शकतो असंही दिसतंय. काँग्रेसने पण बऱ्यापैकी ताकद लावली होती दिल्लीच्या विधानसभेत. काय असं झालं की अजूनपर्यंत काँग्रेसचं खातंही उघडताना दिसत नाहीये? काँग्रेस पक्षाची मरगळ अजूनही दूर झालेली नाहीये. ज्या पद्धतीनं सर्वोच्च प्रचाराच्या शिखरावरती बिंदूवर होता त्यावेळेस काँग्रेसची प्रचार सुरू केला होता आणि साधारणतः सोनिया गांधींची सभा होणार होती. सोनिया गांधींची सभा रद्द झाली त्यांच्या आजारपणामुळे. राहुल गांधींच्या ज्या 2 सभा होत्या त्या सभा झालेल्या आहेत. प्रियंका गांधींच्या 4 सभा होत्या त्यापैकी फक्त 2 सभा होऊ शकल्या आणि खास करून काँग्रेसने तेवढी शक्ती पण लावली नव्हती असंही त्यांनी बोललं जात आहे. अनेक उमेदवार हे उमेदवारी घेण्यास तयार नव्हते पण पक्षाने त्याला प्रतिष्ठेचा मुद्दा करून त्यांना उमेदवारी द्यायला लावली, त्यांना घ्यायला लावली आणि त्यांना निवडणूक लढायला लावल्या. अशा प्रकारची स्थिती एक काँग्रेसची होती आणि त्यामुळे ही मरगळ जोपर्यंत काँग्रेस पक्षाची दूर होणार नाही त्यामुळे गेल्या वेळेस सारखं चित्र यावेळेस देखील निश्चित असेल असंही बोललं जात होतं. साधारणतः पूर्वी चर्चा होती की 5 ते 6 जागा या काँग्रेसला मिळू शकतात कारण की अनेक बलाढ्य उमेदवार जसं अलका लांबा सारखे उमेदवार, अनिल शास्त्री सारखे उमेदवार हे जे आम आदमी पक्षातून आले होते त्यांना बहुग्रस्त मतदान मिळेल, त्यांच्या व्यक्तिगत मुद्द्यांच्या आधारावरती त्यांना मतदान मिळेल असं बोललं जात होतं. पण तसं काही जाणवत नाही. अजूनही काँग्रेसला खातं उघडणं ही कठीण होत आहे. कल देखील त्याच्या बाजूने येत नाहीये. त्यामुळे असं म्हणावं लागेल की ही मरगळ जोपर्यंत काँग्रेस पक्षाची दूर होणार नाही तोपर्यंत काँग्रेसचं भवितव्य काही ठीक नाही असंच म्हणावं लागेल. मिलिंद. प्रशांत, लीला रामदास आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्याला माहिती देत आहेत की काँग्रेसमध्ये मरगळ आहे आणि ती काँग्रेसमधली मरगळ दूर होत नाही तोपर्यंत, आणि म्हणूनच असं आपल्याला दिसतं की काँग्रेसनं दिल्लीमध्ये खातं उघडलेलं नाही. व्यंकटेश केसरी दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत. केसरी सर, ज्या पद्धतीने आपला पुन्हा भरभरून दिलंय दिल्लीकरांनी, काय सांगाल? असं आहे की आपने काम केलं होतं त्यांना त्यांच्या कामाचा जो काही फायदा व्हायचा तो झालेला आहे. कारण त्या कामामध्ये त्यांनी भेदाभेद केलेला नव्हता आणि साधारणतः जे सर्व शिक्षणाला सरकारचा फायदा मिळावा म्हणून हे त्यांनी प्रयत्न केले आणि लोकांनी त्यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. हे होणार होतं परंतु याच्यामध्ये जी एकतर्फी लढत होईल असं वाटत होतं ती एकतर्फी लढत झालेली नाहीये. त्या एकतर्फी लढतीमध्ये बीजेपीची जी मुसांडी आहे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि ज्या काँग्रेसने दिल्लीवरती 15 वर्ष राज्य केलं त्या काँग्रेसचा परफॉर्मन्स वाढून म्हणजे त्यामध्ये सुधार होणे हे आश्चर्यकारक आहे. कारण काँग्रेसकडे नेतृत्व होतं शीला दीक्षित नंतरही, कारण मंत्री होते, 15 वर्ष आमदार राहिले, मंत्री राहिलेले, त्यांची स्थानिक कामं असतात परंतु काँग्रेसला याचा फायदा घेता आलेला नाहीये. याची कारण भरपूर आहे. त्याच्यामध्ये तपशिलात जाऊन आणखी काँग्रेसला आत्मचिंतन करावं लागेल. पण बीजेपीने मात्र ज्या पद्धतीनं वाटलं होतं बीजेपीचं, कारण बीजेपीकडे स्थानिक नेतृत्व नव्हतं आणि त्याच्यानंतर स्थानिक नेतृत्व नव्हतं, इश्यू नव्हते त्यांच्याकडे काही. कारण नॅशनल इश्यू होते. त्यांनी ही इलेक्शन लढली होती पण शाहीन बागचा त्यांनी चालाखीने वापर करून घेतला. शाहीन बाग मध्ये जे प्रोटेस्टची निदर्शनं चालू होती त्याचा सर्वात जास्त फायदा बीजेपीने करून घेतला आणि ध्रुवीकरण केलं. बोला. बरोबर. पण म्हणजे आपला पाणी, वीज, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांचा एवढा मोठा फायदा झाला तर हो, याचा फायदा याच्यासाठी झाला कारण असं आहे की आता याच्यामध्ये 5 वर्षात मी सांगतो अनेकांना पाण्याची बिलं आलेली आणि केजरीवालचं म्हणणं होतं की मी याच्यात सुद्धा मी दिल्लीचं प्रशासन चालवू शकतो, म्हणजे मी प्रशासनाला काही आर्थिक नुकसान आणू देत नाही. त्यांचं मोहल्ला क्लिनिक केले. मोहल्ला क्लिनिक मध्ये तुम्हाला साधी म्हणजे सर्दी, पडसं, ताप वगैरे याच्यावरती बाहेर गेला तर डॉक्टरांची तपासणी फी, परत गोळ्या
त्याच्यामध्ये मोहल्ला क्लिनिकमध्ये डॉक्टर बसायला सुरुवात झाली आणि 100 रुपयाची आज तुम्हाला इलाज मिळायला सुरुवात झालेली. याचा फायदा झाला. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याकडे कोणी लक्ष दिलं नाही की सरकारी शाळा त्यांनी अप्रतिम केल्या इथे दिल्लीमध्ये. बर. सरकारी शाळेमध्ये शिक्षकांना चांगले पगार मिळाले, त्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी बाहेर पाठवण्यात आलं. जी हमारा जो अनुमान है कि भारतीय जनता पार्टी के पक्ष में फैसला होगा, उससे ज़रूर हम अभी तक का जो निर्णय है, रुझान है, वो थोड़ा गैप है, लेकिन जिस तेज़ी से वो गैप पट रहा है उसमें कुछ भी हो सकता है. बट मैं अभी कुछ नहीं बोलूँगा. पर निराशा है अभी तक मनोज भाई, अभी तक जो आ रहा है उससे नहीं, निराशा क्यों नहीं, बिल्कुल निराशा नहीं. निराश बिल्कुल नहीं है आप? बिल्कुल निराशा नहीं आपको क्या है. लग रहा है अभी मेजॉरिटी पा जाएंगे आप? अरे भाई अभी तो 10 बज रहा है, 12 बजे के पहले क्यों आप हमको हराने में लगे हो? शुरुआत में आप बहुत पिछड़ गए हैं, इतना लंबा गैप हो गया, पिछड़ गए हैं आप शुरू से. नहीं ठीक है, देखो शुरुआत हुआ तो 14-15 पे आगे थे, अभी 23-24 पे आगे हैं, 22 पे आगे हैं, तो आप देखते रहिए. लेकिन इतना पिछड़े क्यों, कमी कहाँ रह गई मनोज भाई? अभी पिछड़े कहाँ हैं, अभी आगे चल. अच्छा मनोज भाई, एक बात बताइए कि आप जिम्मेदारी लेने को तैयार हैं? जिम्मेदारी लेने को तैयार हैं, नतीजे जो भी हों मनोज तिवारी जिम्मेदारी लेने को तैयार हैं, इसकी नतीजे जो भी हों? भाई जिम्मेदारी प्रदेश अध्यक्ष की ही है, प्रदेश अध्यक्ष की ही जिम्मेदारी होती है. बाकी हम सभी कार्यकर्ता मिलकर के काम करते हैं. थोड़ा देर और इंतजार करिए. तो अगर नतीजा आपके खिलाफ आया तो आपकी जिम्मेदारी होगी, आप मानते हैं? नहीं, जिम्मेदारी तो मैं कब से कह रहा हूँ. मैं जो कुछ भी बोल रहा हूँ खुद जिम्मेदारी लेके सबसे आगे खड़ा हूँ. सीना मेरा तैयार है. हाँ. चाहे जो भी झेलना पड़े, हमारा सीना है. और दिल्ली का जिस तरह से रुझान आ रहा है, अभी भी मैं आशान्वित हूँ. 48 आपने कहा था मनोज मनोज तिवारी दिल्ली भाजपचे अध्यक्ष, अभिनेते, भोजपुरी चित्रपटसृष्टीतले, आणि खूप अपेक्षा होत्या त्यांना. आम्ही 50च्या पर्यंत पोहोचू असा विश्वास त्यांनी वारंवार व्यक्त केला होता, म्हणून पत्रकार त्यांना सारखे छेडत होते. पण 3 वरून झालेली भाजपची 24 पर्यंतची प्रगती ही सुद्धा मोठी प्रगती म्हणावी लागेल. पण आपची सत्ता पुन्हा एकदा येणार, आणि यापूर्वी काँग्रेसची दिल्लीमध्ये एकदाच सलग 3 वेळेला सत्ता आली होती. त्यानंतर असा विक्रम कोणीही करू शकलं नव्हतं, पण आम आदमी पक्षानं हा विक्रम